नमस्कार. उर्मिलास किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी दुधी भोपळ्यापासून वडे बनवून दाखवणार आहे. तर इथं मी एक छोटासा दुधी भोपळा सालं काढून किसून घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, थोडासा हिंग, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर. 1 चमचा भरून मी इथं तीळ टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. ते चिली फ्लेक्स तुम्हाला हवे असेल तर टाका, नाही टाकले तरी देखील चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी इथं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घेणार आहोत. आता हे मिश्रण थोडंसं आपल्याला ओलसर वाटतंय, त्यामुळे मी परत एकदा अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. तर भोपळ्याच्या मॉइश्चरमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. तर इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हातावरती छोटासा गोळा घेऊन याचा आपण वडा थापून घेणार आहोत. तर इथं वडा आपला तयार झालेला आहे. आता आपण तळून घेऊयात. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये वडा टाकून दोन्ही साईडने मस्त असं आपण तळून घेणार आहोत. या मिश्रणापासून तुम्हाला वडे बनवायचे नसतील तर तुम्ही थालीपीठं थापली तरी देखील चालतील. ती देखील खूप छान लागतात. तर इथं वडा आपला तळून झालेला आहे. काढून घेऊयात. अशा पद्धतीनं सगळे वडे इथं मी तयार करून घेतलेले आहेत. हे वडे आता मी परत एकदा डीप फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी इथं मी एक वडा घेतलेला आहे आणि वाटीने तो असा दाबून घेतलेला आहे. तर तो जरा जास्तच दाबला गेला, पण काही हरकत नाही. अशा पद्धतीने तर सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे परत एकदा डीप फ्राय करून घेणार आहोत. गरम तेलामध्ये वडे टाकून 1 मिनिटभरासाठीच आपण हे दोन्ही साईडनी मस्त असे तळून घेणार आहोत. तर असे वडे डबल फ्राय केल्यामुळे छान कुरकुरीत असे लागतात. पण तुम्हाला जर असे डबल फ्राय करायचे नसतील तर नाही केले तरी देखील चालतील. तर इथं वडे आपले तयार झालेले आहेत. काढून घेऊयात. दुधी भोपळा म्हटला तर लहान मुलंच काय, पण मोठे देखील अजिबात खात नाहीत. पण अशा पद्धतीने वडे तुम्ही एकदा बनवून बघा. तुम्हाला हे नक्की आवडतील आणि मुलंसुद्धा आवडीने वडे हे खातील. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.